ठाणे पालिकेकडून आनंदाश्रमाचा परिसर सुधारण्यासाठी 3 कोटी खर्चून कोणाच्या ऐशोआरामासाठी रूम बनवणार असा सवाल अविनाश जाधव यांनी केलाय। दिघे साहेब झोपडीत राहून काम करत होते असे अविनाश जाधव म्हणाले। तर आनंदाश्रमात कुणीही ऐशोआरामासाठी येत नाही असे हेमंत पवार म्हणाले। दिघेंचं सेवा कार्य शिंदेंनी पुढे सुरू ठेवलं असंही हेमंत पवार म्हणाले। तुम्ही नीट पाहाल तर आता आनंद आश्रमामधनं कारभार काय चालतो हे सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे हा निधी आमच्या दिघे साहेबांच्या नावावर कोणासाठी ऐशोआरामाचे रूम तयार होणार आहेत हे सांगायची काही गरज नाही आहे। खरं तर आमच्या दिघे साहेब एका झोपडीत राहायचे आणि त्यांच्यासाठी आज 3-4 कोटी ते नसताना त्यांच्यासाठी 3 कोटीचं जर निधी येणार असेल तर त्यातून काय होणार आहे हे संपूर्ण ठाण्याला माहिती आहे। अविनाश जाधव यांनी जो आरोप केलेला आहे त्याला काही तथ्य नाही आहे। आनंद आश्रमामध्ये आश्रमासाठी कोणी येत नाही किंवा गेले दिघेसाहेब असताना सुद्धा आणि दिघेसाहेबांच्या पश्चात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे जनतेची सेवाच करतायत। पूर्वी पण जनतेची आम्ही सेवाच करत होतो आणि आज सुद्धा जनतेची सेवाच करतोय।